पती पती भोगी देवोजा सर्वपती परिपती भोगी देवोजा सर्वपती भोगी देवोजा पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म निर्गुणपती आवडे निर्गुणपती आवडे आदि माय पत्री पाठी झालिये भाज आदि माय पाठी झालिये भाज धर्म भाव पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव मी माया राणे पतिव्रता शिरोमणी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी माया राणी पतिव्रता शिरोमणी माया राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करे ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करे ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करे ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करे पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव सर्व परिपती भोगी देवोजा सर्व परिपती भोगी देवोजा सर्व परिपती भोगी देवोजा धर्म भाव पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव पतिव्रता धर्म भाव विठोबार कुमाई गोपार 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 पती जन्मला माझे उदरी उदरी पती जन्मला माझे उदरी पती
चे बुधरे पती जन्मला माझे बुधरे झाले तयाची नवारी मी झाले तयाची नवारी पतिव्रत धर्म पाहो पतिव्रत धर्म पाहो मी झाले तयाची नवरी मी झाले तयाची नवरी पतिव्रत धर्म पाहू माझा पतिव्रत धर्म पाहू माझा सर्व परिपती भोगी जेव
सर्वपती भोगी भोगी ओजा पतिवर धर्म पाहो पतिवर धर्म पावे जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोबरी पतिव्रता धर्म पहावो माझा सर्वा परे पते भोगी जेवजा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू कृपाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुकार श्री सिद्धेश्वर महाराज के श्री गुरु गोरक्षनाथ महाराज श्री गुरु शिलनाथ महाराज के समर्थ श्री किसननाथ महाराज के नवनाथ 84 तुकादेश आत्मरूप गणेश के लिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता
आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष कहिनी निवृत्तीसी नमन माझे नमन माझे कही निवृत्तीचे नमन माझे नमन माझे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई येचे पाय दंडवत दंडवत ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर पाय दंडवत ज्ञानेश्वर सोपान मने मुक्ताबाई तिळा तिळा सोपान पायी दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तनी व्यासती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा त्या सकळाशी नवनंदवत ऐशे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी पतिव्रता धर्म पहाव माझा सर्वा परी पती भोगी जे ओजा प्राप्त स्थळी पवित्र अशा आई काकोबाईच्या ह्या दरबारामध्ये आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील सर्वांचं रक्षण करणारी अशी ही माता आता बऱ्यापैकी व्यवस्था झाली. एक काळ असा होता इथं जर एखादा माणूस आला तर त्याला एवढाच आधार असायचा. त्याच्या आधारावर तो पुढे जायचा मागं जायचा खाली जायचा वर जायचा. इथं भीती वाटायची धोका वाटायचा पण आधार मातीचा असायचा. टाकापासून जर गाडी पुढे निघाली या टाकापासून जर पुढे गाडी जर निघाली एसटी तर मी सारखा मागं पाहायचा का कधी गाडी खाली जाईन तिथे गॅरंटी नव्हती. अशा टायमाला आधार काकोबाईचाच असायचा. म्हणजे आपल्या पंचकृषीची आधारस्तंभ असणारी ही आपली माता. जुनं मंदिर एक काळ असा होता इथं डेअरी असायची. डेअरी पण होती मला वाटते. आणि आमचे आजोबा इथं असायचे. दगडोबा शिंदे नाही का इथं असायचे. आजोबा दगडोबा इथं असायचे. एकटेच राहायचे वा त्यांची पण कमल असायची. मला म्हणते कमला मला असं वाटायचं वाघाच्या याचं काहीतरी दुसरी असली पाहिजे म्हणून हे राहतात इथं. इथं एवढं जगलं ते राहतातच कसं मग ते एकटे राहायचे. मग त्यांच्या मुखाच्या सुरस कथा ऐकायचो आम्ही. काय कथा इथं भूत आली इथं हाडळ आली इथं एकदा वाघ आला इथं खैस आला ते असं सांगायचे. मग आम्ही रमून जायचो त्या कथामध्ये. असं अशी थोडीशी गुढ वातावरणामध्ये असणारी. आणि त्या आईचा उदय 15 वर्षापूर्वी असाच गुढ झाला. आम्हाला माहीत नव्हतं अशी मूर्ती आतमध्ये. मला तर नाही आठवत. आम्ही जसं पाहतोय तशी गोलच देवी होती आपली. त्याच्यावर सिंदूर लावायचा त्याच्यावर सिंदूर लावायचा त्याच्यावर सिंदूर लावायचा. सिंदूर लावता लावता ती कधी एवढी मोठी गोल होऊन गेली आम्हाला कळालीच नाही. भाग्याचा उदयाला तिच्यावरती असणारी पुट निघाली आणि मातेनं पुन्हा आपला जीर्णोद्धार करून घेतला 15 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून हा एक दिवसीय उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना परिसरातलाच हा कार्यक्रम असल्यामुळं परिसरातला असणारा श्रोतेवर्ग परिसरातले असणारे भाविक परिसरातले असणारे कलाकार जाणीवपूर्वक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. पहिले 1-2-3 वर्ष कार्यक्रम झाले नंतर मग रोटेशन लावलं त्यांचा. आता ह्या वर्षी मला पुन्हा आणलं
काल मला माहीत नाही कारण पुन्हा रोटेशन येत असताना मी असेल का नसेल काय माहीत नाही असं वाटलं असं कदाचित. म्हणजे आपलाही कार्यक्रम बऱ्याच दिवसांनी व्हावा असं संयोजक मंडळाला वाटलं आणि त्यांच्या ह्या कृपेनं माझ्यापर्यंत सेवा आलेली. चला, सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानोबराचा अभंग आहे. आणि ह्या ज्ञानोबराच्या अभंगामध्ये स्वतः काकूबाई आपलं महत्त्व सांगते. मी कोण आहे? काकूबाईच्या मुखातून आपल्याला हे महत्त्व ऐकायला मिळालं. काकूबाई म्हणजे काय हो? भगवंताच्या सगुण स्वरूपामध्ये आल्यानंतर भगवंताची असणारी जी आल्हादिनी शक्ती आहे तिचं नाव आहे कमलजा. काय नाव आहे? कमलजा, कळमजाई नाही काय आपण म्हणतो कळमजाई, कमलजा. तिथंच अपभ्रंश काय झाला? कागजा देवी. कागजा देवीची काय झाली? काकूबाई. आपल्याला सवय आहे तशी कायची. आपल्या लोकांना अपभ्रंश करायची सवय. चांगल्याचं काय खराब करते सांगता यायचं नाही. पूर्वी आमच्याकडे आंघोळ करायला काय असायचं आपलं का? हां, गंगाळ. गंगाळ खरं गंगाळ आहे का होती? त्याचं काय नाव होतं ते? अहो गंगालय काय म्हणतात ते? त्या असं पूर्वी लोक समजायची का हे जे पाणी आहे ह्या इथं गंगेचं नाव घेऊन स्नान करायचं म्हणून गंगा आलय, गंगेचं आलय, गंगेची जागा गंगालय. गंगालय गंगालय गंगा. फलार 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 फराळ असं. पुन्हा आमचं जे नाव आहे ना महाराज, आमचं नाव अख्या महाराष्ट्रात कुठं नाही. लोक मला विचारतात तुमच्या नावाच्या पाठीमागचा इतिहास काय? विचारतात आम्हाला. म्हणजे तुम्ही मूळचे कोण? म्हणजे आम्ही मूळचे वडदचे चव्हाण. मग इकडे कसं काय असं झालं? म्हणजे इकडे आलो. गोटवडला कोणतरी आले आमचे पूर्वज. इथं आल्यानंतर इथले मूळ रहिवासी असणारे आपला समाज आपला सगळा यांच्याकडे खूप जनावरं असायची, खूप गुरं असायची, खूप पशुधन असायचं. त्या इथल्या स्थानिक लोकांना असं वाटलं ही धनगरच आहे. काय त्यांना असं वाटलं ही काय आहेत? आता चव्हाण त्यांना का एवढी गुरं आहेत म्हणलं ही धनगरच असली पाहिजे. म्हणून कोणी माणसं आला कोणत्या घरी गेला, कुठे गेलता रे? त्या धनगरे का? कुठे गेलता रे? त्या धनगरे का? त्या धनगरा का? त्या धनगरा का? धनगरे करून काय झालं? त्यांनी लिवायला धड नाही. किती चांगलं लिवा ते चांगलं वाटतच नाही असं. आणि कोणला पहिल्या टप्प्यात कधीच कोणला चांगलं म्हणता येत दंडरे डुंडरे डांडरे डुंडरे असे बरंच होतं. मग लोकांचं पाठ होतं. याला अपभ्रंश म्हणतात. काय होतं? तशी कागजा देवीचा अपभ्रंश काय आहे? काकूबाई. काकूबाई आदिमाया शक्तीच आहे. आणि आदिमाया शक्तीच आपलं स्वतःचं महत्व, मी कोण आहे आणि मी का आले हे सांगते. देवीने काय सांगावं? ऐका. जगात काही गोष्टी अशा असतात की ते सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे असतात. सामान्य जीव त्याचं वर्णन करू शकत नाही. अशा जगात 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ब्रह्म. कळले? ब्रह्माचं वर्णन सामान्य जीव करू शकत नाही. कारण वर्णन करायला 5-6 गोष्टी लागतात. नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद. आणि ब्रह्माला नावही नाही, रूपही नाही, रंगही नाही, क्रिया नाही, कोणतंच कर्म नसल्यामुळं ब्रह्माचं वर्णन आपल्याला कधीच करता येत नाही. अवर्णनीय आहे. अनिर्वाच्य काय म्हणतात त्याला? ब्रह्म अनिर्वाच्य आहे. ब्रह्म आपल्याला सांगता येत नाही, अनिर्वाच्य आहे. नंबर 2 माया. ब्रह्मा इतकीच अनादी आहे. जितका ब्रह्म अनादी तितकीच माया अनादी. आणि ती माया सुद्धा अनादी असल्यामुळं आणि सामान्य माणसाला कळत नसल्यामुळं, ते सामान्य माणसाच्या बुद्धीत येत नसल्यामुळं त्या मायेचं सुद्धा आपल्याला वर्णन करता येत नाही. अनिर्वाची. आणि तिसरे संत. कोण? संतांचं सुद्धा वर्णन सामान्य माणसाला करता येत नाही. कसं? एवढं संतांनी केलं ते संतांनी केलं, आपलं नाही. आपण संतात फरक आहे. महाराज म्हणतात संतांचा महिमा जर सांगायचं म्हटलं तर किती मोठा बुवा असू द्या, किती टपुरा बुवा असू द्या, किती मोठा हबपा असू द्या, तरी संतांचं वर्णन त्याला जमत नाही. महाराज त्याला म्हणतात नाही जमणार तिथं. का? संतांचा महिमा तो बहु दुर्गम असल्यामुळं. जसं म्हणतात किती मोठी गाय झाली, किती मोठी म्हैस झाली, किती मोठी शिळी झाली, तरी ती कामधेनू इतकं दूध देऊ शकत नाही. तसं केवढाही मोठा बुवा झाला तरी संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. तुकाराम महाराज मी काय सांगू तुम्हाला? न कळे साचार ब्रह्मादिका
आहे. ब्रह्म अनिर्वाच्य आहे तशी माया अनिर्वाच्य आहे. आमची काकूबाई अनिर्वाच्य आहे. आपण त्याला वाणीमध्ये वर्णन करू शकत नाही, ते अनिर्वाच्य. मग तिचं महत्व ते सांगणार जे आपल्याला कळत नाही तरी स्वतःहून सांगावं आपण कोण आहोत. या ठिकाणी ज्ञानोबाराय माया राणीच्या मायेचं वर्णन करत असताना सांगतात मी कोण आहे ऐका. आता माया 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 म्हटलं का मायेचा थोडासा विचार येतो. पहिली गोष्ट ऐका, शास्त्रामध्ये माया 3 प्रकारे सांगितली. एक माया माया कोणती माया? जी जीवाला अडकवते, जी जीवाला गुंतवते, जी जीवाला संसाराला लावते, जी जीवाला जन्म घ्यायला लावते, तिचं नाव माया. तुका म्हणे लाशी माया नाचविते कैशी, अशी एक माया आहे. एक माया ही जगाला आवरण घालते, ती माया ब्रह्माला झाकून टाकते, ती माया तुम्हा आम्हाला संसाराला लावते, ती माया तुम्हा आम्हाला जन्म घ्यायला लावते, ही एक माया. नंबर 2 तिचं नाव मूळ माया. मूळ माया किंवा आदी माया काय म्हणतात तिला? मूळ माया किंवा आदी माया. ही आदी माया मूळ माया कोण? ही देवाच्या बरोबर येते, कधी बहीण होऊन येते, कधी बहीण होऊन येते, कधी आई होऊन येते, काहीतरी रूप घेऊन देवाच्या बरोबर येऊन देवाला सहकार्य करते. ही कोणती माया? मूळ माया. आणि तिसरी योग माया. तिसरी कोणती? योग माया. भगवंताचा अवतार झाल्यानंतर भगवंताबरोबर येऊन त्या भगवंताची अर्धांगिनी म्हणून भगवंताबरोबर कार्य करते, ती कोण आहे? योग माया. इकीचा विचार करू आपण. चिंतन मायाचं चाललेलं आहे. पहिली महाराज म्हणताची माया माया माया. माया म्हणजे कोण? जी स्वतः आवरण टाकते आणि विक्षेप जगत दाखवते, तिचं नाव माया. म्हणून या मायेचं वर्णन करत असताना संत महात्मेनी मायेचा संबंध झोपेशी लावला. कशाशी लावला? झोप काय करते आपल्याला? आपल्याला झोप काय करते? झोप काय करते? आपल्याला स्वतःचा विसर पाडते. स्वतःचा विसर पडल्याशिवाय तुम्हाला झोप लागत. झोप स्वतःचा विसर पाडते. आणि नंबर 2 महाराज म्हणतात ती झोप आपल्याला स्वप्न दाखवते. काय दाखवते? झोपेची 2 कार्य, स्वतःचा विसर पाडणं. झोपेमध्ये कुणी माणूस असू द्या, ह ब प असू द्या, नाही तर संसारी असू द्या, नाही तर कुणी असू द्या, त्याला विसर पडतो का नाही? आणि विसरल्याशिवाय आपल्याला झोप येतच नाही. आणि एवढंच नाही, झोपेत स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये आपण भलता भलता दिसतो. हे मायेचं स्वरूप आहे. कशाचं? मायेचं स्वरूप आहे. ही माया स्वतः महाराज म्हणतात असं काही कार्य करते, असं काय करते, आकरित कार्य करते का सामान्य माणसाला तिची गती समजून येत नाही. भल्या भल्याला कळत नाही. महाराज एकदा काय झालं, सुदामदेव आणि भगवंत या दोघांची कथा आहे. सुदामदेव आणि भगवंत. सुदामदेव जायचे द्वारकेला. आता बरेच दिवस दोस्ती झाली होती, बरेच दिवसांनी दोस्त भेटले होते, सुदामदेवाची पूजा झाली होती. आणि एक दिवशी दोघंही नदीवर फिरायला जात असताना सुदामदेव म्हटले बऱ्याच बुवांचं ऐकतोय आम्ही, माया 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 माया, मला एकदा माया पाहिजे बुवा. काय पाहिजे? त्यावेळेला देव म्हटले सुदामदेवा कशांना आधी लागता मायेच्या. भले भले घाबरलेत, भले भले नको म्हणतात, भले भले टाळायला पाहतात, भले भले म्हणतात मायेचा आता संबंध तोडून टाका. आणि तुम्हाला काय आलं तसं आठवली? म्हणजे नाही ते काय असू द्या, पण कधी कधी असं असतं महाराज, काही माणसाची जिज्ञासा त्यांना शांत बसवून देत. देव म्हणतात अरे सुदाम, ती माया म्हणजे विष आहे, विष. आणि माणसाने विषाची परीक्षा घेऊ नये. पण काही लोकांना विषांची परीक्षा घ्यायची सवय. मागे कुणी एक शास्त्रज्ञ झाला म्हणतात, तो मला साईनाईड नावाचा विष, साईनाईड आहे ना, साईनाईड, ते खालं का लगेच माणूस मरतं. त्या साईनाईडची चव काय आहे त्याला पाहिजे होती. कोणला? आता काय गरज आहे का? काय साईनाईडची चव पाहणं म्हणजे काय होणं? तुम्हाला मेलो तरी चालेल, पण मला याची टेस्ट लिहायची. गोड लागत आहे का, कडू लागत आहे का, आंबट लागत आहे का, करपट कसं असं तसं. असं म्हणता असा पेन घेऊन बसला उद्या हातावर, पेन कागद घेऊन बसला आणि वरून थेंब सोडला. कुठं? जिभेवर थेंब सोडला महाराज. थेंब सोडल्याबरोबर त्याला लिहायचं होतं, फक्त यस लिहिला. काय लिहिला? यसच लिहिला. यसच्या पुढे लिहिता आला नाही, यस लिहिते पर्यंत मी आला. आता यस म्हणलं स्वीट झालं का साल्ट झालं का अजून काय झालं काय माहिती, काही गरज होती का काही? पण काही लोक जिज्ञासावान असतात, तेव्हा आम्हाला हे समजून घ्यायचं. तशी देवा मला तुमची माया समजावून सांगा, मला तुमची मायाचा अनुभव घ्यायचा आहे. देव म्हणलं बरं, काही काळजी करू नका, कुठं तरी आपण याचा अनुभव तुम्हाला देऊ.
देवाने विस्तार पडून दिला सुरामदेवाला. आणि एक दिवशी नदीवरती दोघे स्नानाला गेले, गोमती नदीवर. नदीवर स्नानाला गेल्यानंतर दोघेही पोहता पोहता भगवंत लवकर बाहेर आल्यावर देव लागले धोतर नेसायला. आणि धोतर नेसायचा सुरामदेव तिथे आंघोळच करत होता. देव आंघोळ करता करता देवाने 2 मिऱ्या घातल्या. किती घातल्या? 1 आणि 2. 2 मिऱ्या घातल्या. दुसरी मिरी घालता घालता यांनी बुडी मारली. कोणी? सुरामदेवानी बुडी मारल्या बरोबर तुफान आला मोठ्या नदीला, महापूर आला त्या नदीला. आणि त्या नदीच्या पुरामध्ये हा वाहून गेला खाली. कुठं? जे वाहून कुठे कंच्या राज्यात आला त्याला माहित नाही. एक दिवशी मरण सन्न होऊन पाडला तिथं. कुठं? कुठल्या तरी लोकांनी आले, ओळखीची नव्हती, पाळखीची नव्हती, त्या सर्व लोकांनी पाहिलं आणि त्या सुदामदेवाला बाहेर काढलं. कुठे काढलं? बाहेर काढलं. बाहेर काढला. आणि त्याच दिवशी त्या देशाचा राजा, त्याचा मृत्यू झाला होता. काय झाला? राजाचा मृत्यू झाला होता. नवीन राजा हे करायचा होता. काय करायचा होता? नियुक्त करायचा होता. त्या काळामध्ये इलेक्शन नव्हते होत. अशा राजा जर निवडायचा तर त्यांच्याकडे पद्धत होती. काय पद्धत होती? हातीच्या सोंड्यात माळ घालायची, ज्याच्या गळ्यात घालीन तो काय व्हायचा. पण हातीनं निवडून दिलेला राजा त्यांचा कधीच फेल गेला नाही. काय म्हणते मी? हातीनं निवडून दिलेला राजा कधीच फेल गेला नाही. आम्ही मत देऊन काय होते तुमचं तुम्ही बघा. आता पुढे काय सांगू मी तुम्हाला. आपले राजे कुठं चालले आता नाही सांगू शकत, नाही का? जाऊ द्या मला, तो विषय थोडासा बाजूला जाईल. महाराज यांच्याच गळ्यामध्ये माळ घातली आणि त्या नगरीचा राजा झाला. काय झाला? सुरामदेव नगरीचा राजा झाला. 36 वर्ष राज्य केलं. किती? आणि 36 वर्ष राज्य केल्यानंतर 36 वर्ष त्याला 12 पोरं झाली. किती? 3 वर्षाला एक, 3 वर्षाला एक, 3 वर्षाला एक, अशी 36 12 3 36 बरोबर ना. 12 पोरं झाली. 12 पोरं झाली आणि 12 पोरं बरी मोठ्याने झाली. आता 36 म्हणजे बरा मोठा प्रपंच. आणि 36 वर्षांनी योगायोगाने सगळं असं प्रपंच मोठा बहाराला आला. आणि बहार प्रपंच झाल्यानंतर एक दिवशी याची बायकोच मिली. नाही मला पण मिली. आलं तर काय करायचं. आणि बायको मेल्यानंतर महाराज तिचं जर प्रेत काढल्याबरोबर सगळ्या लोकांनी सजवायची सुरुवात केली. कोणला? नवरदेवाला. याला कापडं घातली, याला गंध लावला, याला शृंगार केला. तर म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे. काय? पूर्वी नवरा मेल्यानंतर बाया काय जायच्या? सती जायच्या. म्हणजे आमच्याकडे पद्धत उलटी आहे. बाय मिली का याला सत्या घालवायचा. कोणला? तर मला हा काय प्रकार आहे? म्हणजे आमच्या जरूर आहे ना. मला आमच्याकडे बाई सती जाती, मला तुमच्याकडे बाई सती जाते ना, आमच्याकडे गडी सत्या जातो. त्यालाच तर सत्या घालवायचा. तो काय आता काय करावं? तर याला काय अर्थ काय? मी कुठं तुमच्या गावचं आहे का? आम्ही पाहुणा माणूस आहे. तुमचा रूल मला कसा? 12 पोर झाली तेव्हा रूल कसं जमलं? 12 मुलाला जन्म घालताना कसा नियम पाळले तू? तसे इथले सगळेच नियम तुम्हाला मान्य करावा. रडायला लागला मला. महाराज नका 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 पाया पडतो तुमच्या, पण मला का तुम्ही असं काय करू नका. नाही ना म्हणलं, त्याला इलाज नाही. धरला, सगळ्या सैन्यानी धरला, हातपाय बांधलाय. चला म्हणलं वड्या घेऊन. तिथं गेल्या होती ते सरान रचलं. ती नवरी ठेवली. नवरीची सरपण याला बाजला सरान रचलं. तो मला आता काय खरं नाही. तो मला एकदा मला अगरबत्तीनं भाजलं होतं. किती चटका बसतो आणि इथं किती मोठा चटका बसन. तो म्हणलं मंडळी मी काय म्हणतो, मी आंघोळ करून येतो. म्हणलं याला आंघोळ करायला पाठवा, पळून जाईन बघा पाण्यातून. सगळीकडून सैन्य लावलं. म्हणजे पळून जाऊन द्यायचं नाही. तो मला चटक्यापेक्षा बुडून मिलीलं बरं. म्हणजे थोडं गार मारता ना मार. इथं एवढा चटका वाचून मारण्याऐवजी थोडा गार मारता येईल, काय हरकत आहे. मग ते तिथं गेलं. तिथं सगळं सैन्य आजूबाजूला सगळं उभं केलं. आणि हे महाराज मध्ये येऊन बरोबर यांनी ठरवलं, मला खाली बुडी मारली का परत वर निघायचंच यांनी जे बुडी मारली, जे नाक दाबून धरलं. आता किती नाक दाबून धरलं का एवढा दम निघत का मला? ते गपकानी वर निघालं. जसं वर निघालं तसा राजही नाही, पोरही नाही, नवरी नाही, बायकोही नाही, काय नाही. देवानी 2 मिऱ्या घातल्या होत्या आणि 3री मिरी घालायचं. काय चाललं होतं? किती मिऱ्या घातल्या होत्या पहिल्या? किती घालायची? 3री चालली होती. किती टाइम झाला असेल? मिरी घाला किती टाइम लागतो? आमचे बॉल लागत होते धोतरला झालं. त्याला काय काही सेकंदामध्ये त्याला मायेचं दर्शन झालं. आणि मायेच्या दर्शनामध्ये 36 वर्षाचं राज्य पाहिलं. एवढी मुळा पाळी एवढा संसार पाहिला. किती क्षणामध्ये? निश्चित 3री मिरी घाल्यापर्यंत एवढं सगळं घडलं. त्यावेळेला वर आला, घाबरला, अंगाला घाम आला. देवा हे मी काय पाहिलं? देवा हे सगळं कसं काय? देवा याला माया म्हणतात. काय म्हणतात?
याला माया म्हणतात. हिचा हा तर नुसता शॅम्पल आहे. काय आहे? आणि तुला जर पाहायचे असेल तर सांग, मला तुमच्या पाया पडतो बाबा. हिच्या नादी मला पुन्हा लावू नका. ही मायेचा झटका मोठा आहे. मोठा झटका असतो मायाचा. पण ही जी माया, कोणती माया? ही माया ही भगवंत स्वतः तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर घातल्यामुळं हिला अनेक रूप आहेत. कधी बाईच्या रूपाने, बायकोच्या रूपानं, कधी मुलाच्या रूपानं, कधी पैशाच्या रूपानं, कधी पदाच्या रूपानं, कधी कलेच्या रूपानं, कधी लौकिकाच्या रूपानं, ही सगळी मायेचं आवरण तुमच्या आमच्यावरती ऑलरेडी घातलेलं आहे. ही भगवंताची माया आहे. तिचं एक दुसरं स्वरूप आहे. हे थोडंसं बाजूला ठेवू. आज हिचं वर्णन नाही. दुसरं वर्णन कोणाचं? दुसरी माया ती देवाची बहीण होऊन येते. कसं काय? तिला मूळ माया म्हणतात. महाराज तिचं वर्णन करतात. शिवत्व निवृत्ती विष्णू, शिवत्व निवृत्ती विष्णू, ज्ञानदेव शिवत्व निवृत्ती विष्णू, शिवत्व निवृत्ती विष्णू, शिवत्व निवृत्ती विष्णू, ज्ञानदेव पाटे, शिवत्व निवृत्ती विष्णू, भगवंताची कधी कधी बहीण होऊन येते. गोकुळामध्ये सुद्धा ती मायाच बहीण होऊन आली होते. आणि आळंदीमध्ये ज्ञानोबरायची महाविष्णूचा अवतार सखा माझा आणि आदिशक्ती ती मुक्ताबाई, मूळ माया. काय म्हणतात त्याला? ही मूळ माया. ही भगवंताची बहीण होऊन येते, भगवंताची आई होऊन येते. अनेक प्रकारे महाराज म्हणतात ती माया आहे. आता हिचं पण नाही वर्णन करायचं आपल्याला. तिचं आळंदीत केलं आपण, नाही का? या आळंदीचं वर्णन केलंय आपण. मग आता कोणती माया? जी भगवंताची पत्नी होऊन येते, भगवंताची अर्धांगिनी होऊन येते, ती माया सांगते. मंडळी काय सांगतो? माझा आणि आमचं दोघांचं लग्न झालं कसं? आमच्या दोघांचं जमलं कसं? आम्ही जमावलं कसं? या भंगाच्या पहिल्याकडे पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी,
मायाची नवरी. ऐका, मग ती माया राणी आपली ओळख सांगते म्हणजे ऐका. म्हणजे आमचं जमलं कसं, बाई तू कशी काय का आली, तुझं कसं काय लगीन झालं, ती सांगू लागली. ऐका, पती जन्मला माझे उदरी, म्हणजे माझा नवरा माझ्या पोटी आला, मग मी त्याची नवरी. अशा किती बाय आपल्या इथं आहे का असं कोणी? नवरा पोटाशी आला, पोटाशी मी पोरगा सोडून द्या, असे कोणी म्हणते का नाही हे आमचे मालक आहे ना, आमच्या पोटी जन्माला आले आणि मग मी त्यांची नवरी झाली, असं कुठं होईल? खरं म्हणजे ही ओळख तिने अर्धी सांगितली, मला अर्धी सांगितली. ती म्हणली माझा नवरा माझ्या पोटी आला, ही तशी ओळख अर्धीच आहे. आमच्या संत महात्मे तिच्या पुढची सांगतात, काय म्हणतात, पहिला एकटाच होता, पहिला हा एकटाच होता, पहिले कोटेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघी शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे ते, असा एकटाच होता. मग काय झालं, काय एकट्या माणसाला होते का माहीत नाही, पण त्याला अवदास आठवती, त्याला वाटतं माझं जावं, मला कोणतरी जोडीदार असावा. महाराज म्हणतात त्याचा नियम, याला इच्छा निर्माण झाली, आणि इच्छा निर्माण झाल्या याच्यापासून, ही काय म्हणते, हा माझ्यापासून झाला, पण मुळामध्ये ही कोणापासून झाली. महाराज पहिली तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिने बा एवढी ख्याती केली, ब्रह्मादिकाशी म्हणे बाहुली, अमरपतीची घरकुली. आता ऐका बरं का, ती ही जन्माला आली, हिने नवरा केला, पण नुसता नवरा हिच्या पुटीच नाही आला, तर ही त्याच्या पुटी आली, कोणच्या, तिने बापच दादला केला. आता बोंबला, जन्माला आली कुठं, त्याच्या पुटी, त्याच्या पुटी ही जन्माला आली, आणि हिच्या पुटी तो जन्माला. याला भारतीय तत्वज्ञान म्हणतात. भल्या भल्यांचं अक्कल गुंग होती, याचं नाव भारतीय तत्वज्ञान. ते म्हणजे कसं, एवढंच नाही, महाराजांनी जन्माला येऊन तिनं एवढं काय केलं, तर हे सगळं जगत निर्माण केलं महाराज म्हणतात. असा मोठा मला कधी कधी प्रश्न पडतो, हे असं होतच कसं. महाराज म्हणतात तिने बापच दादला केला, म्हणजे बापच नवरा केला. कोण वाईट म्हणे ह्या बोला, कोण वाईट म्हणे याला, अवघे तिच्या बोलानी चला, ती म्हणत तसं चला, तिच्या तालानी चला, तुम्ही स्वतःचा ताल लावू नका. महाराज म्हणतात एवढंच नाही, व्याली 5-25 पोरे नाही, व्याली सकल सृष्टी, न पडता भ्रष्टाराचे दृष्टी. आता काय बोल, ती या म्हणतात मी त्याची नवरी झाले, आणि नवरी घालून हे सगळं जगत मी निर्माण केलं. पण ध्यानात ठेवा, भगवंत म्हणतात मी तिथं कोणतंच त्या बाईला मी बोट लावलं नाही. ही म्हणते तो तियेशी शिवला. आता सगळंच आखरीत आहे, असं कधी होत नाही. तो तियेशी शिवला नाही आणि वांच गर्भीण झाली पाय. आता कसं काय, याची संगती लावायची कशी. मग नक्की महाराज आहे तो आता संबंध आला नाही, तो आता संबंध नाही येता, हे सगळं जगाचा प्रसव तिने केला, अशी ही माया राहिली. ऐका, थोडस सावधानतेने ऐका, तुमच्या ध्यानामध्ये. महाराज म्हणतात तसं जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे तो तिला शिवला नाही आणि ती त्याला शिवली नाही, तरी पण झालं. आमचे रंगनाथ महाराज परभणीकर एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे मामा घरी नसतात. काय म्हणतात, मामा घरी नसतात आणि मामी तर तशी नाही, आणि मग हे झालंच कसं. काय म्हणायचे, ते म्हणतात मामा तर घरी नसतात आणि आमची मामी तर तशी नाही, आणि मग हे झालंच कसं. हे झालंच, तो ती शिवला आणि वांच गर्भीण झाली, असं होत असतं का कुठं. हे घडलं कसं. मग या सगळा संसार निर्माण झाला. तो सगळा संसार निर्माण केला कसा सांगतो तुम्हाला. मोठ्या लोकांना सगळीच कामं करावी लागतात असं नाही, तर त्यांच्या अस्तित्वानं काही गोष्टी चालतात. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. यांचं जमलं कसं सांगतो तुम्हाला. याचं एक दृष्टांत लगेच कळलं. हरिभक्त किसन महाराज साखरे यांच्या मुखातून मी ऐकलं होतं. ऐका, त्याचा ती बाबनाची जातीचा विचार आला नाही, जातीचा विचार केला नाही. येथे साहेबरं होतं, तिथे साहेबरी होती. यांनी तिला पाहिलं, त्यांनी हिला पाहिलं. जसा नियम होता तसा झाला. दोघांचं प्रेम जमलं. इतकं प्रेम जमलं, इतकं प्रेम जमलं, म्हणजे आता आपल्याला लग्न करायला पाहिजे. आला बाय सांगायला कुणाला, बापाला, बाबा मी नवरी पाहिजे. कुठं, पुण्याला. कोणची, बाबनाची. अकाली मूर्खा तुझी. अरे इथं सांबार काढा फाटी आणायला का त्याला कळतं का.
ते बामणाची नवरी घेऊन इथं येऊन काय करणार? इथं शान भरायला लागत, इथं आवणी करायला लागती, इथं चिखल तोडवा लागतो, इथं बिंदी करायला लागती, इथं काय कामं करायला लागत नाही. आणि तू बामणाची बाई घेऊन येते इथं की अशी अशी चालायची गेली नाही त्याला नाही जमणार. इकडचीच करायची, इकडे मावळातली एखादी कुठं कुठली करायची तिथली कर, पण मावळातली कर. दणकाट पाहिजे, अशी भक्कम पाहिजे. तू 40 किलो असला तरी चालेल, पण बायको 60 किलो पाहिजे त्याला ठेवू. ती काय काम आहे, चांगल्या कामाची पाहिजे. आता काय करावं? बापाला जमणार नाही, नाही माझ्या घरातून. बापाने हाकलून काढला, ती गेलं तिकडे. तर ती लागली, पप्पा म्हणजे काय, मी माझा नवरा पाहिलेला आहे. कोण ग? गोठवडीचा. त्या बापाने पाहिजे का गोठवडीला कुठे नवरा? तू काय करणार? फाटी वाशीन का शेण भरशीन का आवणी करशीन? तिथे हाय काही गाडी पकडाय सातकरवाडला यायला लागत होतं, इथे तू नवरा करायची म्हणती. असं कसं जमलं? नाही जमणार, आपला जातचा पाहिजे. नाही नाही, माझं जेव्हा प्रेम आहे, मैं उसके बिना जी नाही सकते. मग मर तिकडं. असं असं ना, मैं उसके बिना जी नाही सकता. तो नको चुकू चाल. त्यांनी पोर घरातून बाहेर काढले, यांनी पोर घरातून बाहेर काढलं. दोघांनी मग प्रेम हो केला, लग्न केलं आणि मग पुण्यामध्ये राहू लागलं. पुण्यामध्ये त्यांचा संसार सुरू झाला. संसार सुरू झाल्यानंतर काहीतरी 5-6 महिने गेले आणि एक दिवशी मोटरसायकलवर जाताना एका गाडीने धडक मारली. धडक मारल्याबरोबर याला उचलून आपटला डोक्यावर. आपटल्याबरोबर कवटी फुटली, मेंदू बधीर झाला आणि दोन्ही बाजूने पॅरलाइज झाला. किती बाजूने? दोन्ही बाजूने पॅरलाइज झाला आणि पडून राहिला महाराज. मिळाला नाही, पण पडून राहिलं. हाय हात काम करीत नाही, हाय हात काम करीत नाही, हाय पाय काम करीत नाही, तोय पाय काम करीत नाही, काही नाही, फक्त टुक 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 असं. आता ही त्याला घरी घेऊन आली. पतीवर प्रेम होतं, आता जगावलं पाहिजे. वडिलांनी घराच्या बाहेर काढले, त्याच्या वडिलांनी घराच्या बाहेर पाडले. पण आता याला जगवायचं आहे, माझं प्रेम आहे याच्यावर. पण करीत तर काहीच नाही. आता कामाला जायचं सोडून द्या, काहीच नाही, नुसतं पाहायचं. हिने ठरवलं आता याला जागवायचं कसं. त्या काळात काही नोकऱ्या एवढ्या नव्हत्या बाई माणसाला नोकऱ्या करीत होती. पण बाय हुशार, ते म्हणजे नवरा आहे ना माझा, मग ती नऊवारी साडी नेसायची, मस्तपैकी हिरवा साडी नेसायची, हिरवी कपडे घालायची, असा कुकाचा टिळा लावायची, नदबीत घालायची. आणि अख्या पुण्यामध्ये तेव्हा मुंज बामणांच्या काय चालायच्या, मुंज, साखरपुडे, हळदीचे कार्यक्रम, जे कार्यक्रम असते ना, अशा कार्यक्रमाला ती सवाशीण बनून जायची. एवढा मोठं कुकू लावायची, सवाशीण बनून जायची. मग लोक माहिती सवाशीण आली वा, हिची वटी भरा. त्या वटीमध्ये 5 रुपये, नारळ, खण, तांदूळ हे सगळं दक्षिणा टाकली जायची. अशी दिवसाचे 4-5 कार्यक्रम ती करायची. संध्याकाळपर्यंत तिला 5-25 रुपये भेटायचे. असं तिनं पुण्यामध्ये ठेका झाला वा, दुसरं कामच करायचं नाही. जिथं कार्यक्रम असतील तिथं जायचं बस. तिनं अशी डायरी ठेवली, आमच्या पोहांच्या डायरीसारखी. आज कोणची मुंज, आज कोणता कार्यक्रम, आज कोणता सगळं सगळं असं त्या पोहांना डायरी असते ना, अशी सगळी तारखा लिहून ठेवल्या बुक करून सगळ्या. मग प्रत्येक ठिकाणी जायची, मग ते पैसे घेऊन यायची. त्या पैशावरती गुजराण करायची, घरचं भाडं भरायची, त्याला जगवायची, आपण खायची. असा त्यांचा प्रपंच 5 वर्ष चालला. किती वर्ष चालला? 5 वर्ष चालला. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हा प्रपंच चाललाय तिने चालवलाय का त्यांनी चालवलाय? बायला विचारू ना, तुमचं काय म्हणणं आहे? कोणी बायने चालवलाय? बाईने चालवलं, कोण म्हणलं? आणि हा गेला मग समजा हा गा चाकलाच, तर हिची मोठी कोण भरील? हिला नारळ कोण देईन? हिला दक्षिणा कोण देईन? मग कोणामुळे चाललाय? त्याच्यामुळे चालला तर हातून टुकू टुकू बघतो, करीत तर काहीच नाही. ठीक आहे, जे जे जगामध्ये श्रेष्ठ आहे त्याच्या सत्तेनं चालतं, त्याला करावं लागत. जी जी मोठी लोक ती करीत नाही, ती त्यांच्यानी होतं. ऐका, ती करीत नाही, त्यांच्यानी होतं. बरोबर ना? कंपनीमध्ये हेल्पर काम करतो किंवा खालचे माणसं काम करतात, मॅनेजर काय करतो? काहीच नाही करीत, पण त्याच्यानी होतं. त्याला ठेवा, पगार त्याला जास्त असतो. मला आठवतं एक प्रसंग, चिकणीचं गाव, चिकणी आहे ना गाव गोठवडीमध्ये आमच्या दांगऱ्यांची चिकणी खासर, त्या खासराचं काम चालायचं बारीकपणी. असं मी अशा पोरासारखं होतं. असं सगळी आमची सार्वजनिक सगळी धंदे म्हणजे कामाला यायची. आता सार्वजनिक काम कसं असतं, कोणी बारीक पोरं पाठवा, बाया माणसं पाठवा, पण कामाची टंगळ मंगळ काय असायची. कामं करायची पण थोडीशी मध्ये मध्ये टंगळ मंगळ, पण कुठपर्यंत टंगळ मंगळ? जोपर्यंत आमचे बाबा इकडून पांढऱ्या वाढून खाली येत नाहीत किंवा दुकानातून तिथं येत नाहीत, नुसतं तिकडून चेडोबा कोणी येताना दिसलं तरी सगळी कामाला, ए बाबा अरे काय करा.
इकडून आले का बाबा आलेत काय करा मी म्हणतो आता कशी झटली बुवा नाही म्हणजे बाबांमुळं बाबा तर कधी दगडाला हात लावला पाहिलं नाही मी बाबांनी दगडाला हात नाही लावला पण बाबाच्या सत्तेनं काम तसं ब्रह्माच्या सत्तेनं काम चालतं आणि सगळं कार्य माया करतं महाराज म्हणतात त्यांचा कोणताही संबंध येत नाही हा कोणी दिला हे मंडप कोण दिला कोणत्या योजनेतून आला बरं मंडप हा चांबारी साहेब बरं याच्यातलं एखादा पत्रा उचलला का त्यांनी एखादा खांब तरी उचलला का एखादा टाळी तरी लावली का ज्यांनी लावली त्यांचं कोणतंच नाव नाही बुवा इथं आहे का कुठं पण नाव कोणतं आलं सतत सत्तेत असतं ते महाराज तशी सत्ता ब्रह्माची कार्य करते कोण माया कार्य करते तसं ह्या जगताचं कार्य महाराज म्हणतात जी माया करते ब्रह्म तिला स्पर्श सुद्धा करीत नाही ती माया म्हणते पती जन्माला माझे उदरी माझ्या उदरी जन्माला आला कसं काय आला बुवा ऐका मग ब्रह्माने माया निर्माण केली आणि त्याच मायाने हे जगत निर्माण केलं आणि हे जगत निर्माण केलं तर ह्या जगतावरील सज्जन दुर्जन चांगले वाईट नाना प्रकारची माणसं निर्माण झाली काही सज्जन निर्माण झाले काही दुर्जन निर्माण झाले होतच असतात त्यावेळेला सज्जनाच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी भगवंताला आकाराला आणायचं काम माया करते माया म्हणते बाबा तू आकाराला ये माया त्याला आकाराला आणते याचा आता ती म्हणते माझ्या पोटी तो जन्माला आला मग कृष्ण राम परशुराम वामन जे जे देवाचे अवतार झाले ते सगळं मायेनी घडवून आणले म्हणून म्हणती पती जन्माला माझे उदरी पहिला विष्णू विष्णू जो अवतार झाला भगवंताचं विष्णू जे स्वरूप आहे ते रक्षण करणारं स्वरूप ते म्हणतं मी जन्माला घातलं विष्णूला जन्माला घालणारी मी असल्यामुळं पती जन्माला माझे उदारी मग लगीन कसं काय जमलं म्हणलं ते असं झालं समुद्र मंथन झालं समुद्र मंथन झालं समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली त्या एक रत्न निघालं कंच लक्ष्मी कोण निघाली लक्ष्मी निघाली महाराज डायरेक्ट हातामध्ये वरमाला घेऊनच बस लग्नाच्या तयारीमध्ये नवरी आली होती पण नवरदेव कोण तशी लक्ष्मी निघाली तशी लाईन लागली कोणची लक्ष्मी कोणाला नको कोणा असं आहे का लक्ष्मी नको इथं आहे का सगळी मायेचा पूत जो म्हण मला लक्ष्मी नको आहे का इथं कुणी तुम्ही फक्त मला ना काही चोरमेल झालं मलाही तिची गरज आहे फार मोठी लक्ष्मीची गरज प्रत्येकालाच आहे काय प्रत्येकाला आहे जशी लक्ष्मी आली ती हातामध्ये वरमाला घेऊन आली तिला नवरा करायचा असं म्हटल्याबरोबर लाईन लागली महाराज कोण कोण लाईन लावता ऐका भगवान शंकर दुर्वास भगवान शंकर दुर्वास इंद्र बली तिथं मार्कंडेय ऋषी हे सगळी मंडळी लाईन लावून राहिली म्हणजे आता हे लग्न करायचे पण नवरदेवाचा ओळख तर करून द्या ज्यावेळेला हातात वरमाला घेतली आणि वरमाला घालून ज्यावेळेला ती पाहत असता पहिल्यांदा उभे होते कोण भगवान शंकर म्हणजे भगवान शंकर आहेत हा 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 यांच्या गळ्यात माळ घाला यांचं आयुष्य चांगलं आहे म्हणले ठीक आहे पण म्हणलं यांची एक खोड आहे काय यांची मित्र मंडळी चांगली का यांची मित्र म्हणजे भूते वेताळ नाचती हर्षयुक्त यांची सगळी मित्र मंडळी वरातीत नाचणाऱ्या पोरांसारखी आहेत बघा तुला जमलं तर बघा ती म्हणली बाई असा नवरा काही कामाचा नाही म्हणले यांचा असं एक नीट कापडे घालते नाहीत यांनाच कापडे घालायला होतात ते म्हणले असा नवरा नको ग बाई पुढे गेलं तर राजा इंद्र म्हणजे कोण हे राजा इंद्र याच्या गळ्यात माळ घाला ते म्हणजे माळ घाला याची ओळख सांगा म्हणजे राजा इंद्र चांगला आहे स्वर्गाचा राजा आहे पण याला मोठी खोड आहे कोणला म्हणजे राहतो स्वर्गात पण मृत्यू लोकांच्या बायानं सुद्धा याचा डोळा कोणचा आणि असा नवरा कंच्याच बाईला आवडत नुसती एखाद्या बरोबर बोलला तरी घरी येऊन जागडं होतो बा अलग इतकं कठीण असतं ते हा म्हणजे असा नवरा नको का बाई तर कुठ नवरा कुणालाच तर असं आवडत नाही ते म्हणजे जर दुसऱ्यावर नजर असेल असा नवरा काय कामाचा चला पुढं पुढं दुसरं कोण दुर्वास ऋषी म्हणजे कोण दुर्वास ऋषी हे ऋषी आहे त्यांच्या गळ्यात माळ घाला पण म्हणजे यांची एक खोड आहे काय यांना 5-5 मिनिटाला भांडणं करायला लागतात
आणि याला तापड आहे. ते म्हणजे असा नवरा नको. कंच्याच बाईला तापाड नवरा आवडत नाही. तिचं म्हणणं असं असतं, मी त्याच्यावर कातवावा आणि याने ते ऐकून घ्यावा. होतं का असं भांडणाचा नियम असं. मी एकदा कुत्र्याची खारट पाहिली होती. ती कुत्री आहे ना मला खाव 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 10 मिनिटात तिने खाव खाव केलं. कुत्र्याकडे काय असं केलं त्यांनी बास लागला आता. मी बोलावं आणि यांनी ऐकून घ्यावं असा नियम. दुर्वादृष्टी भांडण गावात म्हणजे नको महाराज. पुढे राजा बली म्हणजे हा बली जगामध्ये माळ गेला. म्हणजे जातीनं असुर आहे. काय जातीनं असुर आहे हे जगात म्हणत. मार्कंड्य ऋषी होते. मार्कंड्य ऋषी जगात माळ गेला. मार्कंड्य ऋषी म्हणतात मी माते तुझ्याकडे पाहणार नाही. मी आतमध्ये भगवंताला पाहतो. ती म्हणते जो नवरा डोळं उघडून पाहत नाही असा नवरा मला काहीच कामाचा. सगळे 33 कोटी देवता होत्या महाराज. पण कोणात काही कोणात काहीतरी कमतरता होती. महाराजाचं म्हणणं कोठे काही 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 ज्ञान वैराग्य आहे तर भक्ती नाही. तो कोण जातीनच कमी, तो कोण आचरणातील वाईट नाही का. देव असा आहे का सगळ्यांना सारखं बनवलं नाही आपल्याला. एकाला आवाज आहे तर पाठ नाही. ज्याला पाठ आहे त्याला आवाज नाही. ज्याला एकाला पाठ आहे नाही आवाज नाही. एखादा पाठ आहे आवाज आहे पण वागतो का आडवासारखा असं होतं. त्यामुळे एक कुठे काय कुठे काय कुठे काय कुठे काय कुठे काय कमतरता ठेवतात. देवाचे असे आता त्याला काय करायचं मारे. देवच आहे तो. त्यांनी स्वतःलाच फक्त परिपूर्ण बनवलं. बाकी तुम्ही आम्ही सगळे अपूर्ण आहोत. मग तो पूर्ण भगवंत असल्यामुळे ती म्हणली मी दुसरा नवरा कसा करणार. मी झाले तयाची नवरी. मी त्याची नवरी झाले. आणि मग तुम्हाला सांगायला आले बाया नो काय सांगायला आले. काकूबाई सांगते मी कोण आहे. मी पतिव्रत आहे. अभंगाच्या दुसऱ्या कडे पतिव्रता
ज्ञानोबराचे अभंग चालीला एवढं सोपे नसतात त्यानंतर तुकोबराचे अभंग चालीला सोपे असतात दुसऱ्या संतांचे अभंग चालीला सोपे असतात ज्ञानोबराचे अभंग चाली लावायला एवढे सोपे नसतात ज्ञानोबाची मी एक येते ज्ञानोबाची शेवटी पतिव्रता धर्म पाहाव ती म्हणता मी पतिव्रता धर्म पाहाव माझा मी तुम्हाला पतिव्रता धर्म सांगायला आले का कारण अनेक प्रकारच्या स्त्रिया समाजामध्ये त्यामुळे उच्च टोकाला असणारी पतिव्रता कोणत्या कोणत्या स्त्रिया आपल्या टायमात सांगू आपण ऐका एक व्याभिचार स्त्री आहे कोण आहे एक व्याभिचार स्त्री आहे नंबर 2 दुसरी कोण एक शत्रू पत्नी एक व्याभिचार पत्नी एक शत्रू पत्नी कोणती पत्नी शत्रू पत्नी तिसरी अर्थ पत्नी चौथी कामना पत्नी पाचवी धर्म पत्नी सहावी मोक्ष पत्नी सातवी पतिव्रता विठाला विठाला व्याभिचारी पत्नी कोण ही सर्वात कनिष्ठ आहे व्याभिचारी पत्नी सर्वात कनिष्ठ आहे अशी आपल्या भारतात घडलेली घटना आहे एका साधूने तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यावर त्याला फळ मिळालं एकाच फळ मिळाल्या होत्या देवाने सांगितलं हे फळ घ्या हे फळ खा तुम्ही 200 वर्ष जगा किती वर्ष 200 वर्ष तो म्हणला मी साधू आहे साधूला एवढा जगायची गरज नाही साधूला जगत नाही साधू जास्त वेळ शरीर धारण करीत नाही लवकर सोडून जातात मला एवढं काय करायचं 200 वर्ष जगून मी काय करणार माझा परमार्थ संपलेला आहे मला आता जगायची इच्छा नाही तो म्हणला आपल्या राजाचा नगरचा राजा जो आहे त्या राजाला हे फळ द्यावं राजा चांगला आहे राजाला फळ द्यावं ते साधू आले म्हणे बा महाराज हे फळ तुम्ही खालं तर 200 वर्ष तुम्ही जगाल हे फळ तुम्ही खा तुम्हाला 200 वर्ष आयुष्य लागेल आणि प्रजेचं फार मोठं कार्य होईल राजाने फळ घेतलं पण राजा विचार केला मी 200 वर्ष जगणार माझी बायको मिळव मग काय करायचं माझी बायको लवकर मारणार मी 200 वर्ष जगणार त्याच्याविषयी असं उलट करू आपण काय हे फळच बायकोला देऊन टाकू आपलं काय प्रेम होतं ना पत्नीवर प्रेम असल्यामुळं फळ दिलं पत्नीला ते सांग हे फळ घे 200 वर्ष जगशील हे फळ खा तिने इथं फळ हातात घेतलं म्हणजे ह्या राजावर माझं प्रेम नाही आता मी इथं राहिले म्हणून राहिले लाजकाजं राहिले नावाच्या लाजकाजं राहिले आईबाबाच्या लाजकाजं राहिले नाही तर याचं माझ्यावर प्रेम माझं याच्यावर प्रेम नाही तिचं प्रेम प्रधान हो कोणच्या हो ती म्हटली मी जगून काय करणार प्रधानजी जगला पाहिजे तिने ते फळ दिलं कोणाला प्रधानजीचं आता प्रधान तरी खावा का नाही याचं फळ त्या वेश्येवरती कोणावरती प्रेम कुणाचं याचं प्रेम त्या वेश्येवर तर मला मी खाऊन काय करणार वेशा जगली पाहिजे हा फळ घेऊन गेला त्या वेश्या दिलं ए बाई हे तू फळ खा 200 वर्ष जगशील ते म्हणजे 200 वर्ष जगून हे धंदे करू का 200 वर्ष जगायची आणि असले धंदे करायचे वेशावृत्ती करायची हां एक तर नशिबाने हे नको ते धंदे वाटायला आले तर ते 200 वर्ष करायचे ते म्हणजे काही कामाचं नाही मग हे फळ आपल्या देशाचा राजा काय आहे उत्तम राजा आहे उत्तम प्रजेची देखभाल करतो त्यांना मिळालं पाहिजे तिला फळ आणून पुन्हा दिलं कुणाला महाराज हे फळ तुम्ही खा राजा चक्र दिलं मला असं कसं हे फळ फिरून माय का आलं कसं तलवार काढले बायकोला बोला बोल मी दिलं फळ कुठे आता तलवार पाहिलं तिच्या ध्यानात आलं फळ पाहिलं आता का आपलं इथं उघडं पडलेलं
माझं प्रधानजी वरती, प्रधानजी फळ कुठं आहे? मला मी कुठं दिलं? वेश्याला दिलं. आणि वेश्याने फळ दिलंच होतं. त्या दिवशी त्या राजाला असं वाटलं, धिक्कांच धिक्कांच, काय माझं जीवन आहे, फुकट माझं जीवन आहे, काय माझ्या जीवनाला अर्थ नाही. जर पत्नी प्रेम करत असेल आणि ती जर या विचारी असेल तर त्याच्याऐवजी घर सोडून गेलं बरं. राजांनी राजाचा त्याग केला आणि निघून गेला नवनाथांमध्ये. महाराज म्हणतात ते समिती झाले. आणि जे भ्रतरीनाथ, कोण? भ्रतरीनाथ. त्या भ्रतरीनाथाने 2-3 नंतर ग्रंथ लिहिले. नीती शतक, वैराग्य शतक, शृंगार शतक, अशा 3 ग्रंथ त्यांनी लिहिले त्याच्या जीवनामध्ये. ही जी पत्नी आहे, कोणती पत्नी आहे ही? व्याभिचारी. ही सर्वात कनिष्ठ स्त्री आहे, नंबर 1. ह्याच्या पुढची पत्नी कोणती आहे? महाराज म्हणतात शत्रुपत्नी. शत्रुपत्नीले केले मोठे काम. त्यांचं गणच जमत नाही, जमताना सुद्धा जमत नाही. काय आपल्याकडे काय गण म्हणतात? काय? एक राक्षस गण, एक काय असतो? नवऱ्याचा असतो मनुष्यगण, तिचा असतो हा राक्षस. त्या नवऱ्याला आयुष्यभर सुख लागून देत, त्यांचा सारखा झगडा. एक दिवशी दोघा नवरा बायकोचा झगडा. एक माणूस म्हणला, अरे तुमची काय विषय गेला भांडणं करून, मग तुम्ही अलग का होत नाही, तुम्ही घटस्फोट का घेत नाही? की मग तुम्ही कशी घेईन, मी याची धन केल्याशिवाय कशी जाईन? काय म्हणते, मी याची धन केल्याशिवाय, म्हणजे तिला याची धनच करायची. काय करायची? ही पत्नीच आहे. पण ही कोणती पत्नी आहे? शत्रुपत्नी. तिसरी कामना पत्नी. कामना पत्नी म्हणजे तिचं एकच काम. ओ कुठे झाले? बाजारात झाले का? हे आणा, ते आणा, ते आणा, ते आणा, फक्त आणा, दुसरं काय काम. फक्त इच्छा करणं, हे आणा, ते आणा, ते आणा म्हणून. बघा तुम्ही म्हातारपणी माणसं, म्हातारी जाईल ना, बाय माणूस का बाय माणूस म्हातारी त्याची मान कशी हलते बरं का, सारखी अशी हलते. 70-75च्या पुढे म्हातारी गेली कशी मान हलाय सुरुवात झाली. कशी? आणि गड्याची मान कशी हलती? हे आणा, ते आणा, ते आणा. पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही. म्हणजे इथं आयुष्यभर महाराज हे आणा, ते आणा, ते आणा, ते आणा, आणा म्हणजे आयुष्य गेलं. ही कामनी पत्नी. चौथी पत्नी अर्थपत्नी. अर्थपत्नी म्हणजे कोण? अर्थपत्नी म्हणजे फक्त पैसा पाहिजे, जी पैसा पाहून आलेली आहे आणि पैशासाठीच राहते. तिचं नाव अर्थपत्नी. तिने काय नसतं पाहिलं, सौंदर्य नसतं पाहिलं, काय नसतं पाहिलं, काय नसतं पाहिलं. हिला फक्त अर्थ पाहिजे, पैसा पाहिजे, बस. एका पोराचं लगीन जमाने मला 3 वर्ष पाहत होते. 3 वर्ष ही नवरी बघ, ती नवरी बघ, ती नवरी बघ, ती नवरी बघ, ती नवरी बघ. 2-4 वर्ष लग्न नवरी पाहून झालं. शेवटी तो मला काकाला सांगितलं, मला काका मला तुम्ही तरी नवरी बघा, आता मला भेटा, तुम्ही तरी बघा. मग काका लागला फिरायला. पुढं आणि झालं महाराज वर्षाभर. आणि ते पोर भेटल्या का? अरे लगीन झालं का? नवरी पाहिली होती ना, पसंत आली होती ना? मला झाली होती. मग झालं का लगीन? मला नाही. का? नवरी कुठे ती? मला तिने काकावर लगीन केलं. कोणाबरोबर? तिने काकावर लगीन केलं. काका का माल होता हिच्या का काय नव्हता? अशा बऱ्याच नवरी आहेत महाराज, माल पाहून गेलेले आहेत. महाराज ही अर्थपत्नी. ही कोणती पत्नी आहे? जोरी चाले धंदा, जोपर्यंत धंदा चालू, पैसा पाणी आहे महाराजात, ती अर्थपत्नी. या सर्व कनिष्ठ पत्नी. याच्यापेक्षा श्रेष्ठ पत्नी कोणती? धर्मपत्नी. धर्मपत्नी. धर्मपत्नी कोण? जी आपल्या नवऱ्याला धर्म करायला लावते, ती धर्मपत्नी. आपल्या नवऱ्याने धर्म करावा असं, पण ते पण विचित्र आहे महाराज. सगळ्यात अशा नवऱ्याने, मी अशा किती नवऱ्या पाहिल्या का नवऱ्याने माळ घातली का हिचं डोकं उठत. हो, नवऱ्याने माळ घातल्यावर अंगावर राखील घेऊन ओतून घेणाऱ्या नवऱ्या सुद्धा मी पाहिले. तू माळ काढतो का? नाही तर फाशी घेईन अशी म्हणणारी नवरी सुद्धा पाहिली. आणि नवऱ्याच्या गळ्यातल्या माळा काढणाऱ्या सुद्धा बाया म्या फक्त कुठं पाहिल्यात, त्यांचे पत्ते मला विचारू नका. धर्मपत्नी कोण? महाराज म्हणतात धर्मपत्नी तिला म्हणतात जी आपल्या पतीकडून धर्म करून घेते. जरी पतीला आवड नसली तरी धर्म करते. त्याला इच्छा नाही पती म्हणजे स्वयंपाक नाही केला का, कीर्तनला जायचं मागे स्वयंपाक जेवायला आहे तिकडं, त्याला जक मारून जायला लागत. कुठं? एक सांगतो एक धर्मपत्नीची गोष्ट तुम्हाला. काय झालं? एका माणसाला असं देवाची मोठी एलर्जी. सप्त्याला, गणपतीला, नवरात्रीला कधीच वर्गणी देणार. जर कोणी पोरं वर्गणी मागायला का म्हणणार, जर का माझ्या दारात आला
तांगड्या तोडून टाकेल, बिलकुल नाही जमणार, बिलकुल देणार नाही. बायकोला वाटायचं आज एवढं कमवलंय आपण, याच्यातला थोडा भाग द्यावा लागेल आणि काय होईल. तो म्हणा बिलकुल नाही, कुठं आपण नदीत फेकून देऊ पण द्यावा नाही द्यायचं. बोला आता. पण या बाईला वाटलं माझ्या नवऱ्याकडून थोडा तरी धर्म व्हायला पाहिजे. सप्ताह बसला किंवा नवरात्राचा उत्सव होता, देवी बसली. तिला वाटलं आज इथं सगळे नवरात्रीच्या उत्सवामध्ये पंगत आहे, संध्याकाळी आपल्या पंक्तीमध्ये आपले पण 5-6 बायला तांदूळ जायला पाहिजेत. पण हा काय कोणाला नेऊन देत नव्हता. मग हिनं डोकं लावलं. ते म्हणले आमचा म्हातारा जातोय 5 वाजता खाली कुठं फिरायला. म्हातारा फिरायला गेला का तुम्ही घरी या. मी 6 पायल्या तांदूळ जमा करून ठेवलेत, 500 रुपये जमा करून ठेवले तांदळामध्येच. तुम्ही यायचं तांदूळ घेऊन जायचं. तेवढं बोली ती पोरं आली महाराज 5 वाजता बरोबर तांदूळ न्यायला. आणि हे म्हातारा कुठं बाहेर गेला काही सरलं. ती बाईने तांदूळ ठेवलंच होतं तर हे जसं यांनी पाहिलं काय झालंय कसला तांदूळ आहेत. आता बाईने विचार केला आता पोरे जगत नाही ना, आता मी जगत नाही. पण यांनी डोकं लावलं, बाईले हुशार. ते म्हणजे अहो ही पोरं म्हणतात देवीचं तांदूळ शिल्लक राहिलं 6 पाहिल्या तुम्ही घेता का. कोण म्हणलं तुम्हाला आम्हाला काय नाही पाहिजे, हे काट्यानो आम्हाला नाही पाहिजे, उचला ते तांदूळ. उचला ते तांदूळ म्हणलं. त्यांनी पोरांनी तांदूळ उचलून गेले निघून. झाली पंगत काय म्हणता. जरी त्याला धर्म करायची इच्छा नसली तरी जो त्याच्याकडून जी धर्म करून घेते तिला काय म्हणायचं धर्मपत्नी. बायांनो त्याला आवडू तर नाही आवडू, थोडी त्यांना सवय लावा. ते म्हणते पितात पिऊ द्या, तोंडाचा वास येतो, तोंडाला पट्टी मारून आला मग कीर्तनामध्ये घेऊन ये चला. ही धर्मपत्नी. एक मोक्षपत्नी. कोणती पत्नी आहे? मोक्षपत्नी. नवीन लग्न झालं, 2-4 दिवस गेले महाराज माहेरची माणसं आधी गेली घेऊन नागपंचमीला घेऊन गेला. बरोबर हा घरी आला संध्याकाळी घेऊन पाहतो कुठे ती म्हणजे माहेरी गेली. मला न सांगता म्हणजे ती माहेरची माणसाला घेऊन गेली. गाड्याला खेळा झोपीनं उलटा पालटा व्हायला लागला. अरे आताच निघाला आहे म्हणे कुठे झाला. चाललो सासरवाडीला. अरे पाऊस आहे, असू पाऊस. अरे नदी आहे, नदी असली म्हणून काय झालं. आरळा नदी म्हणजे काय लय मोठी आहे का, पलीकडे जायचं म्हणतात. तो रात्रीच्या वेळेला गेला, प्रेताला धरून गेला, सापाची शिडी करून गेला. आणि जेव्हा पत्नीनं पाहिलं ती रशी, सापाची रशी, पत्नीनं विचारलं कुठून आला. तर म्हणजे तू दारला तो दोर लावला होता, दोरला धरून आला. दिव्यानी पाहिलं तर साप होता. तुम्ही आलं कसं इथं नदीतून. म्हणजे पेट्याला धरून आलं, पेट नव्हतं ती, तर फुगून पाडला होता एक माणूस मिलीला, त्याला धरून आला. बायकोने जात म्हणजे लाज वाटत नाही तुम्हाला. या नाचका शरीरासाठी तुम्ही आलात. एवढं प्रेम जर भगवंताशी केलं तर महाराज म्हणतात भगवंताची प्राप्ती होईल. महाराज म्हणतात त्या दिवशी बायकोचं दर्शन घेतलं, ह ब झाला कुठं. आणि तुळशीदास नावाने त्यांनी ग्रंथ लिहिला. काय तुळशी काय रामचरित मानस. मोक्ष पत्नी महाराज. या सर्वांच्या श्रेष्ठ पत्नी कोणती आहे? पतिव्रता. म्हणजे काय, जी पतीशी अभिन्न आहे, पतीपासून जी कधी अभिन्न दूर जात नाही, अशी पतीवर प्रेम करणारी मी पतिव्रता स्त्री असल्यामुळं मला तो पती सर्वोपरी आवडतो. म्हणून मी त्याचा भोग घेण्यासाठी तसा तो निर्गुण आहे. कसा आहे? तसा तो निर्गुण आहे. पण निर्गुणामध्ये भोग घडत नाही म्हणून मी त्याला सगुण केलं. पहिली त्याची आई झाले आणि मग त्याची पत्नी झाले. निर्गुण पती आवडे मज आदी माये. निर्गुण पती आवडे मज आदी माये. निर्गुण पती आवडे
गणपती आवडे मज आधी माये निर्गुणपती 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 आवडे मज आधी माये पाठी झाली पाठी झाली पतिव्रता धर्म पहावो माझा सर्वा परिपती भोगी जेवो जा. नवरी सांगते मला निर्गुण पती आवडतो. निर्गुण पती म्हणजे सोपं आहे का? निर्गुण म्हणजे याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, काहीच नाही. मग आता त्याच्या नामाचा भोग घ्यायचा, त्याला नाम नाही, मग काय करावं लागेल? त्याला नावाला आणावं लागला. त्याला रूप नाही, रूपाचा भोग घ्यायचा, मग त्याला रूप आणावं लागलं. त्याला गुण नाही, त्याला गुणातीत गुणामध्ये आणावं लागलं. महाराज म्हणतात त्याला कोणत्या प्रकारचं कर्म नाही, त्याला कर्मात आणावं लागलं. मग मी त्याला आकाराला घेऊन आले. त्याला आकाराला आणून त्याच्या रूपाचा, त्याच्या नामाचा, त्याच्या सगळ्या गोष्टीचा निर्गुण स्वरूपाचा भोग घेतला. म्हणजे असं कसं शक्य आहे महाराज? सगुणामध्ये निर्गुणाचा भोग कसा काय सांगतो तुम्हाला एक गोष्ट. कधी कधी आम्ही एकदा मठावरती शंकराची पूजा केली होती, पिंडीची कायची लिंग 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 पूजा केली होती, लिंगाभिषेक केला होता एकदा इथं आडगावच्या मठावर. मग इथं आपण लिंगपूजा करताना काय केलं? आपणच माती आणली. माती कोणी आणली? लिंग कोणी बनवलं? आपणच. पूजा कोणी केली? आपणच. आणि लिंग कुठं विसर्जन केलं? पाण्यात नेऊन. माती कोणी आणली? आपण. गणपती कोणी तयार केला? आपण. पूजला कोणी? आपण. बुडवला कोणी? मध्ये काय झालं? महाराजांची माती निराकार होती. निराकार मातीला आम्ही आकार दिला आणि आकार घेऊन त्या आकाराच्या मातीवर निराकाराचा भोग घेतला. निराकाराचा भोग आकारातून घेतला. निराकाराची कोणती स्थिती न बिघडता, मातीची स्थिती न बिघडली, फक्त मातीला आकार दिला, त्याला रूप आणलं, त्याला नाव आणलं, त्याला कलर दिला आणि आपल्या मनासारखा गणपती बनवला. आणि नेऊन काय कोणी बुडवला? पुरुष आपण बुडवला. पण मध्ये 10 दिवस काय घेतला? किती भोग घेतला, किती आनंद उठला, किती काय काय पूजा केली, काय काय केलं. होती मातीच, बुडवली मातीच, पण मला जो आकार आहे भोगासाठी आम्ही त्याला आकाराला आणलं. तसं
माया म्हणते मी त्याला आकाराला आणलं का मला त्याचा भोग घ्यायचा होता म्हणून मी पतिव्रता आहे पतिव्रता लोक म्हणजे महाराणी अशा लय पतिव्रता आहेत ते म्हणजे जरी तुमच्या किती पतिव्रता असल्या तरी मी तुमच्या सगळ्या पतिव्रतामध्ये शिरोमणी आहे अभंगाच्या शेवटी माया राणी पतिव्रता शिरोमणी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी माया राणी पतिव्रता शिरोमणी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी माया राणी पतिव्रता शिरोमणी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी पतिव्रता धर्म पाहो माझा पतिव्रता धर्म पाहो माझा ज्ञानदेवा निरंजनी क्रीडा करी ज्ञानदेवा निरंजनी क्रीडा करी पतिव्रता धर्म पाहो माझा पतिव्रता धर्म पाहो माझा सर्व परिपती भोगी जेवा सर्वपती भोगी देवा सर्वा परिपती भज जेवो जा
पतिव्रता किती आहेत आपल्याला काय माहिती? 5. पहिली कोण? अहिल्या, सीता, तारा, अजून द्रौपदी आणि मंदोदरी. ते म्हणजे या 5 पेक्षा मी श्रेष्ठ आहे. बोला आता पतिव्रता शिरोमणी. असं कसं? अहिल्यापेक्षा कशी मोठी? अहिल्या जरी पतिव्रता असली तरी तिनं परपुरुषाशी संग झाला. कुणाचा? त्यामुळे पतीला फसवली कशी? तिला कळायलाच पाहिजे होतं पती आपला पतीचं स्वरूप. कोणी फसवलं तरी पतिव्रता स्त्रीला त्याचं स्वरूप कळून यायलाच पाहिजे. पण तिला आलं. येतात कमी. कोण? अहिल्या. सीता काय? सीतेपेक्षा श्रेष्ठ. सीता तर माझं स्वरूप आहे, पण मी सीतेपेक्षा श्रेष्ठ आहे. कसं? ऐका, नवऱ्याला सोडून कमीत कमी 6 महिने राहिली. कोण? तसं बोलता नवऱ्याला सुटल्याबरोबर लगेच जीव जायला पाहिजे होता. कोणचा? खरी पतिव्रता अशी आहे, नवऱ्याला सोडल्याबरोबर लगेच जीव जातो तिचा. म्हणजे असं नाही जात, पण सांगतो तुम्हाला. लगेच जीव जायला पाहिजे. नवऱ्याला सोडून सीता 6 महिने राहिली याचा अर्थ मी त्याला सोडून कधीच राहत नाही. त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे सीतेपेक्षा. तारा कोण? कोणची? कोणाला दिली? होती वालीची. दिली कोणाला? सुग्रीवाली सांभाळली. फरक झाला का नाही? मी त्याच्यापेक्षा मी तसं याला सोडून बाकी मी कुणाला पाहत. द्रौपदी. मग द्रौपदी म्हणजे काय? द्रौपदी मोठी पतिव्रता आहे, मान्य आहे. पण द्रौपदी ती एक खोड होती. काय? 5 नवरे असताना, 5 पती असताना, एक दिवशी केस वाळवीत असताना खालून एक महात्मा चालला होता. कोण? कर्ण. त्या कर्णाला पाहून तिच्या डोकं फिरलं. कोणचं? ते म्हणजे 5 ऐवजी 6 असते तर बस. इथं तिला कमीपणा आला. कुणाला? द्रौपदीला. म्हणजे आता 5वी राहिली कोण? मंदोदरी. म्हणजे मंदोदरीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे? मंदोदरीला एक तिच्या गाव गुण आहे. कोणता? सगळे गुण चांगले, पण तिला आपला नवरा सुधरवता आला. खरं म्हणजे आपल्याकडे पूर्वी पद्धत अशी होती. काय होती? पोर जर बिघडलं, जुनी माणसं माझी याचं लगीन करून द्या. एकदा काहीच्या गळ्यामध्ये घोंगडं पडलं का सुधरण. जसं बायकोला बऱ्याच बायकांनी नवरे सुधरावले, पण मंदोदरीला आपला नवरा सुधरावता आला. मस्त प्रयत्न केले, पण तिथं ती कमी पडली. तर ही मध्ये माझं तसं नाही, मी पतिव्रता शिरोमणी. माऊली म्हणतात ज्ञानदेव निरंजनी. निरंजन म्हणजे एकरूपता. माया आणि ब्रह्माचा जो एक विभाग आहे, माया आणि ब्रह्माची एक रूपता आहे. मी त्या मायेत आणि ब्रह्माचा एक रूपाने एक मुखाने त्याचा भोग घेतो. ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. कारण माया आणि ब्रह्म अलग नाही. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. अंगोअंगी छाया जाया परी. आपण आपली सावली जशी आपल्याला राहू शकत नाही, तशी माया म्हणते मी ब्रह्मला सोडून बाजूला राहत. पण आमची काकूबाई इथं जरी असली तरी महाराज म्हणतात ती एकटी नाही. जिथं माया तिथं ब्रह्म आहे. भगवंताचा तिथंच आधार आहे. अशी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. पतिव्रता धर्म पाहाव माझा सर्वापरी पती भोगी जीवजा. चला आपलं चिंतन संपलं. झाली सेवा आईच्या चरणावरती समर्पित करत असताना परिसरातून ही सगळी गुणवान मंडळी तशी तर इथंच एकत्र दिसत. एवढी माणसं इथंच एक. तुम्हाला माहीत नाही ती का दुकानात नाही भेटती. ते कठीण असतं ना. ते तुम्हाला बोळ भेटतील, आमच्या हबाप भेटतील, कारण त्यांची चिकार गर्दी आता कोणची. तसे गायक होणं एवढं सहजासहजी सोपं. तरी ही सर्व काकोबाईच्या कृपेत सर्व मंडळी एकत्र येतात. महाराज मंडळी आमची एकत्र आहे. आमचे मंगेश महाराज आहेत, धनंजय महाराज आहेत. आता सगळ्यांची नावच घेतो आता. कडलक महाराज असतील, आमचा आमचे काय नाव अविनाश महाराज आहेत, अमित महाराज आहेत. हे दुसरे आमचे राठाडे बाबांना अमित शाह म्हणतात. हे अमित शाह अमित महाराज कवते राठाडे बाबाच बरं का, माझं नाही का. इथं आमचे सचिन महाराज आहेत. आणि आमच्या सर्वांच्या गायन क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांचं आता जे गुरुतुल्य असतात ज्याचं स्थान झाले असे अनसराव महाराज असतील. आणि ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो आमचे शांताराम बाबांना, तर हे नसते तर आम्हाला सोरही नसताना तालही नसतं. आता तुम्ही खाली किती माणसं बसतात, तुम्हाला तुमची जर नावं घेतली तर 4:30 वाजतील. त्यामुळे तुमची नावं काही घेऊ शकत नाही. विशेष करून ह्या कार्यक्रमासाठी पुण्याहून कीर्तन ऐकण्यासाठी आताच पाठीमागे संगमनेरला कार्यक्रम झाला.
आणि तो आम्ही यूट्यूबला टाकला होता संगमनेरचा कार्यक्रम नाही का यूट्यूबला ज्याचं शूटिंग झालं की आमचे नवनाथ महाराज गोसावी आमचे गोसावी बाबाचे चिरंजीव त्यांनी तो कार्यक्रम शूट केला होता आणि तो आपल्या यूट्यूबला उपलब्ध आहे माझा कार्यक्रम. ते म्हणले मला तुमचे कार्यक्रम ऐकायचे आणि ते BSTमध्ये सर्व्हिसला आहेत बेस्ट काय PMTमध्ये सर्व्हिसला असल्यामुळं रविवारचं मला सांगायचा कुठे कार्यक्रम असेल मी किती लांब कार्यक्रमाला येईन. ते आज सकाळी पुण्याहून निघाली आणि इथं कार्यक्रमासाठी इथं हजरी असं असतं मला लांबची जवळ येतात आणि जवळच्याला वाटतं नको बा यांची तोंडच नको पाहायला असं असा नियम आहे तसा म्हणून नवनाथ महाराज आमची इथं आले तुम्ही सर्व मंडळी आलेले आहात. याच्यामध्ये आमचे बलगोडे बाबा असतील अरुण महाराज असतील आमचे नंदू महाराज असतील कोणची नावं घेऊ आता कोणची नावं घेऊ तुम्हाला ही सर्वच मंडळी तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. तुम्ही काकोबाई स्वरूप तुम्हा सर्वांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. या कार्यक्रमासाठी आजचं कोण आहे ते महत्वाचं आहे ना शेवटी काय म्हणतात सौजन्य कोणाचं आहे आमचं घरचंच आहे ना असं आहे. गेल्या वर्षी कोणचं होतं का हवालदार साहेबांचं गेल्या वर्षी होतं ह्या वर्षी ह्या हवालदारांचं आता पांडाच पडला रिटायर होईन त्याचं सौजन्य पुढच्या वर्षी नंबर दांद्रे सरांचा ठरले ना ते महाराज. आता पुढच्या वर्षी दुसरा कोण देणार आपल्याला सौजन्य पुढचं सौजन्य म्हणजे पुढच्या वर्षीचा जो बॉय आहे तो मला द्यायला ठेवा काळजी करायची नाही मोठं पाकिट राहणार पुढच्या वर्षी असं आहे. पण आता तुम्ही ध्यानात ठेवा पण प्रत्येक महाराज लोक काकोबाच्या कार्यक्रमाला ह्या वर्षी रिटायर कोण होतो त्याच्यावरती आपलं असणार. तुम्ही सर्व मंडळी सर्व भाविक मंडळी सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि ज्यांनी इथं आता शूटिंग चालवले आमचे सांगन महाराज पिंपरकर आम्ही प्रयोग करतोय कारण आम्ही जे संगमनेरला केलं शूटिंग त्यावेळेला ती साऊंड सिस्टीम तिथं जबरदस्त होती त्या लोकांनी. आपल्या इकडे शक्यतो साऊंड सिस्टीम तशी मिळत नाही त्यामुळे तसा परफॉर्मन्स भेटत नाही. तरी पण आपण प्रयत्न करायची आपल्या साऊंड सिस्टमवर सुद्धा कधी करायचं आपली साऊंड सिस्टमच्या माध्यमातून ती सेवा केली पाहिजे अशा अनुषंगानं इथे पण यांनी शूटचं कार्यक्रम केलेलं आहे. जम सवालवाले म्हणून आपले जे वाकचौरे साहेब ते पण आहेत सर्व मंडळी पुन्हा तुम्हाला सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णवीर